देशाची बदनामी करणाऱ्या आंदोलनांविरोधात भाजप महिला मोर्चाचा जळगावात इशारा. जागतिक पातळीवर भारताच्या नेतृत्वाची दखल घेतली जात असताना आणि ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट सारख्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आपली भक्कम भूमिका अधोरेखित केली असताना काँग्रेस व युथ काँग्रेसकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या विरोधात जळगावमध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आक्रमक झाला आहे. भारत तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. मात्र अशा सकारात्मक वातावरणात काही राजकीय पक्ष आंदोलनाच्या नावाखाली देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाने केला आहे. देशहितापेक्षा राजकीय स्वार्थ महत्त्वाचा मानणारी ही भूमिका देशविरोधी मानसिकतेचे द्योतक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चा जळगाव महानगर यांच्या वतीने न्यायालय चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस व युथ काँग्रेसच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारून शाई फासण्यात आली. या आंदोलनात जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा नीतू परदेशी, उपाध्यक्षा ज्योती बर्गे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले असून भविष्यात देशविरोधी भूमिका घेणाऱ्या कोणत्याही शक्तींना अधिक तीव्र उत्तर दिले जाईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. अशा ताज्या आणि थेट विश्वार्थ बातम्यांसाठी नवराज्य लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब युवा मोर्चाने जो हे एक निषेध आम्ही काढलेला होता मोर्चा, तो याच्यासाठी होता की AI समिट मीट आपली ही दिल्लीला जागतिक पातळीवर चालू होती आणि आज आपलं जग एकीकडे आपण डेव्हलपमेंटच्या सेक्टरला चाललेलो आहोत. म्हणजे AI म्हणजे हे पुढचं आपलं भविष्य आहे, जे आपले पुढची जी पिढी येणार आहे ते AI शी रिलेटेड होणार आहे आणि त्यामुळे आपलं भारताला पुढे जाण्याचं वर्चस्व हे मिळणार आहे. आणि अशा एक छानसा जो प्रोग्राम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे यांनी जो कंडक्ट केलेला होता दिल्लीला, आणि तिथे मोठे आपले ऑल ओव्हर वर्ल्डचे जे आपले पाहुणे तिथे आलेले होते. पण अशा प्रोग्राममध्ये चालू असताना काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तिथे येऊन म्हणजे एकदम घाणेरडं कृत्य तिथे केलेलं आहे की जे आम्ही शब्दाच्या तोंडावर आम्ही शाही फासळलेली आहे. आणि पुन्हा म्हणजे त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपल्या एकीकडे आपण अगर भारतासाठी काही करू शकत नाही तर असे कृत्य करून आपले जे मोरल सपोर्ट आहे किंवा आपले येणारे जे पाहुणे असतात भारतामध्ये त्यांच्या समोर तरी असं काही कृत्य करू नये. युवा कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे, त्यांनी अर्धनग्न होऊन तिथे गोंधळ घातला आणि जे भारत देशामध्ये आपल्या इथे आलेले जे प्रमुख अतिथी होते, जे पाहुणे होते, त्यांच्यासमोर त्यांनी हा गोंधळ घातला आणि आपल्या देशाची प्रतिमा मलिन करण्याचा एक देशद्रोही हा त्यांचा कार्यक्रम होता आणि तो त्यांनी तिथे केला. त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा ही मलिन झाली आणि नरेंद्रभाई मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान, जे आपल्या देशाला नंबर 1 करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे अतिशय चांगले प्रोजेक्ट इथे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तर ते सपोर्ट न करता त्यांच्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करतात. अशा या देशद्रोही पप्पू आणि काँग्रेसी सरकारचा आम्ही ते धिक्कार नोंदवलेला आहे. माझं नाव सौ नीतू महेंद्र परदेशी, महिला मोर्चा प्रतीक्षा सोनवणे। और मैं सिर्फ महिला मोर्चा की तरफ से नहीं बोल रही हूँ, एज ए युवा मोर्चा की मेंबर भी समझ के बोल रही हूँ। आज की पीढ़ी जो है वो बहुत पीड़ित है सर, और सीधी सी बात है, अगर आप पॉजिटिव चेंज नहीं ला सकते तो एज अ पॉलिटिकल अपोनेंट कोई गलत चीज़ें भी नहीं करनी चाहिए आपने। और जो ये राहुल गांधी हमेशा जो करते रहते कि पहले तो 2-2 महीने की फॉरेन ट्रिप्स लेकर आते हैं, फिर वहाँ से आने के बाद वो कुछ नया सा टॉपिक चुन के लाते हैं कि हमें इस बार ये चीज़ पे बात करनी है। पहले तो वोट चोरी का था, जो खारिज हो गया, जो प्रूव हो गया, जो था नहीं। उसके बाद उनका कुछ नया था नरवाने जी का। नरवाने जी ने 2 दिन पहले ही सब मना कर दिया कि ऐसा कुछ नहीं हुआ है। और अभी ये नया AI समिट का लेकर आए वो। तो अगर आप कुछ अच्छा नहीं कर सकते तो कुछ बुरा भी मत करिए, हम ऐसा चाहते हैं। अभी इसकी वजह से जो एम्प्लॉयमेंट जो बढ़ने वाली थी, अगर उसके ऊपर कुछ हो गया तो आप
क्वेश्चन के आंसर दे पाएंगे क्या? और आप जो इतना बोलते हैं कि ये करना चाहिए वो करना चाहिए, आप ही के रूलिंग स्टेट में वो पॉजिटिव चेंज लाकर दिखाया हमें, फिर हम आप ही को सपोर्ट करेंगे। मैं इतनी गारंटी दे सकती हूँ कि वो खुद के स्टेट में भी वो कर नहीं सकते, तो मैं अगर कर देंगे वो, तो मैं बीजेपी की मेंबर होके मैं फुल स्टॉप दे दूंगी मेरे आगे पॉलिटिकल करियर पे।